नमस्कार, मी प्रकाश कुडाळकर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय माझ्या सह्याद्रीच्या हृदयात या चॅनलवरती. तर मी असं आहे कुडाळ तालुक्यातील पिंगोळी गावात, म्हणजे आमच्या घराचकडे. पावसाचा धुमशान कमी होता, कडकडीत ऊन पडलेला. दुपारची वेळ होती आणि मी माझी लालपरी घेतलंय आणि निघालाय. तर मंडळी, तुमका सांगूचा म्हणजे तुमचो प्रतिसाद, तुमचो आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचो असा. तुमचो चांगलो प्रतिसाद मिळालो तर नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन. आणि काही त्रुटी असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा, म्हणजे ते सुधारण्याचा प्रयत्न करीन. चॅनलचं नाव जसा सह्याद्रीच्या हृदयात असा तसा सबस्क्रायबरांच्या हृदयात मका स्थान मिळाले हीच तुमच्याकडे विनंती. आतापर्यंत 100 सबस्क्रायबरांचा प्रेम मिळाला, असाच प्रेम पुढे पुढे वाढत. तर मंडळी, कोकणातील बरीचशी मंडळी बाहेरच्या ठिकाणी कामानिमित्त गेली. त्यांना आपलो गाव, आपलो तालुको, आपलो जिल्हो, आपली माणसा माझ्या या व्हिडिओ मार्फत बघून मिळतील हीच अपेक्षा. तर बोलता बोलता मी येलोय पिंगोळी म्हापसेकर तिट्यावरती. या ठिकाणावरून तुम्ही वेंगुर्ला म्हणा, पाट, परोळे, म्हापण, निवती, भोगवे, मालवणात पण जाऊ शकतात. ह्यो असा भलो मोठो वटवृक्ष. पिंगोळीचो कायापलट या वटवृक्षात बघितलेलो असा. इकडे दशावतारी नाटक, लहान मुलांचे कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. पूर्वी या ठिकाणी पडद्यावरती चित्रपट आम्ही बघितलेले असो. बघता बघता समोर इले ते भाऊ राऊळ. त्यांची इकडे रिक्षा असता. एसटीतून उतरल्यावर पाहुण्यांकडे जायचं असा तर इकडे रिक्षा मिळतली. भाऊंची गप्पा करून गेलंय आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनात. वडाच्या झाडाखालचा श्री सिद्धिविनायक मंदिर. तर मंडळी, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया. ह्या असा महागणपती स्तोत्र तुमच्यासाठी खास दाखवत आहे. दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि मंदिराच्या बाजूकच असा श्री समीर मयेकर यांचा श्री सिद्धिविनायक टी स्टॉल. इकडे गरमागरम भजी, बटाटे वडे तुमका मिळतले. तर हे असत समीर मयेकर. समोर दिसता ती आळवे फरसाण विक्री. आणि ही असा तिट्यावरती जुनी बेकरी, बेस्ट बेकर्स अँड स्वीट. पण आमच्यासाठी ही अड्डांची बेकरी. तर हे असत अड्डा. यांच्याकडे चिवडू, लाडू, फरसाण, बटर, पाव, खारी, चॉकलेटा, बिकलेटा सगळा मिळतो. बगीतून खाऊन घेतलंय आणि पुढे MIDC निघालंय.
इकडे असत आमचे मित्र कावले बंधू यांची घरगुती खानावळ। या बाजूक गेलात तर नाश्ता जेवणाची सोय होऊ शकता, पण त्यांका तशी अगोदर कल्पना देऊची लागतली, मग ते नाश्ता जेवण तयार करून ठेवू शकतात। त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून कुडाळच्या दिशेक निघालाय। रेल्वेच्या पुलावरून पुढे गेल्यावर आणि एका मित्राकडे गेलाय, तो म्हणजे विजय वेंगुर्लेकर, आमच्यासाठी विजू। तर त्यांच्याकडे मिळतात अंडी, म्हणजे बालवणी भाषेत सांगूचा तर कवटा। विजय बरोबर गप्पा गोष्टी करून परत निघालय घराच्या दिशेने। भापसेकर तिट्यावरून थोड्या अंतरावर असा तो भांड्याचो कारखानो। तर पुढे आता मी जातलय तो सद्गुरू राहुल महाराजांच्या दर्शना। पण महाराजांचं दर्शन तुमका पुढच्या व्हिडिओत बघूक मिळात, कारण आता मी तुमचं निरोप घेत आहे। तर पुढच्या व्हिडिओत राहुल महाराजांचा दर्शन घेऊन विसरा नका। बघित रवा सह्याद्रीच्या हृदया। तोपर्यंत सगळे सुखी रवा, आनंदी रवा, मजेत रवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो, असाच प्रेम आशीर्वाद सर्व माझ्या पाठीशी असा देत